कर्म कर्म ब्रह्म ब्रह्म उद्भवं उद्भवं विद्धि विद्धि ब्रह्म ब्रह्म अक्षर अक्षर समुद्भवं समुद्भवं तस्मात् तस्मात् सर्वगतं सर्वगतं ब्रह्म ब्रह्म नित्यं नित्यं यज्ञे यज्ञे प्रतिष्ठितम् प्रतिष्ठितम् कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् The duties for all human beings are described in the Vedas, and the Vedas are manifested by God Himself. Therefore, the all pervading Lord is eternally present in acts of sacrifice. ಎಲ್ಲ ಮಾನವರ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ವೇದಗಳಲ್ಲಿ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ವೇದಗಳು ದೇವರಿಂದಲೇ ಪ್ರಕಟವಾಗಿವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸರ್ವವ್ಯಾಪಿಯಾದ ಭಗವಂತನು ತ್ಯಾಗದ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಇರುತ್ತಾನೆ. एवं एवं प्रवर्तितं प्रवर्तितं चक्रं चक्रं न न अनुवर्तयति अनुवर्तयति इह इह यः यः अघ अघ आयुः आयुः इन्द्रिय इन्द्रिय आरामः आरामः मोघं मोघं पार्थ पार्थ सः सः जीवति जीवति. एवं प्रवर्तितं चक्रम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः नानुवर्तयतीह यः अघायुरिन्द्रियारामो अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति मोघं पार्थ स जीवति. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः अघायुरिन्द्रियारामो
मोघं पार्थ स जीवति अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. O Partha, those who do not accept their responsibility in the cycle of sacrifice established by the Vedas are sinful. They live only for the delight of their senses. Indeed, their lives are in vain. ಓ ಪಾರ್ಥನೆ, ವೇದಗಳಿಂದ ಸ್ಥಾಪಿಸಲ್ಪಟ್ಟ ಯಜ್ಞದ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದವರು ಪಾಪಿಗಳು. ಅವರು ತಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳ ಆನಂದಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ ಬದುಕುತ್ತಾರೆ. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಅವರ ಜೀವನವು ವ್ಯರ್ಥವಾಗಿದೆ. यः ಯಹ तु ತು आत्म ಆತ್ಮ रतिः ರತಿಃ एव ಏವ स्यात् ಸ್ಯಾತ್ आत्म ಆತ್ಮ तृप्तः ತೃಪ್ತಃ च ಚ मानवः ಮಾನವಃ आत्मनि ಆತ್ಮನಿ एव ಏವ च ಚ सन्तुष्टः ಸಂತುಷ್ಟಃ तस्य ತಸ್ಯ कार्यं ಕಾರ್ಯಂ न ನ विद्यते ವಿದ್ಯತೆ. यस्त्वात्मरतिरेव स्यात् ಯಸ್ತ್ವಾತ್ಮರತಿರೇವ ಸ್ಯಾದ್ आत्मतृप्तश्च मानवः ಆತ್ಮತೃಪ್ತಶ್ಚ ಮಾನವಃ आत्मन्येव च सन्तुष्टः ಆತ್ಮನ್ಯೇವ ಚ ಸಂತುಷ್ಟಃ तस्य कार्यं न विद्यते ತಸ್ಯ ಕಾರ್ಯಂ ನ ವಿದ್ಯತೆ. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः ಯಸ್ತ್ವಾತ್ಮರತಿರೇವ ಸ್ಯಾದ್ ಆತ್ಮತೃಪ್ತಶ್ಚ ಮಾನವಃ आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते ಆತ್ಮನ್ಯೇವ ಚ ಸಂತುಷ್ಟಃ ತಸ್ಯ ಕಾರ್ಯಂ ನ ವಿದ್ಯತೆ. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते ಯಸ್ತ್ವಾತ್ಮರತಿರೇವ ಸ್ಯಾದ್ ಆತ್ಮತೃಪ್ತಶ್ಚ ಮಾನವಃ ಆತ್ಮನ್ಯೇವ ಚ ಸಂತುಷ್ಟಃ ತಸ್ಯ ಕಾರ್ಯಂ ನ ವಿದ್ಯತೆ. But those who rejoice in the self, who are illumined and fully satisfied in the self, for them there is no duty. ಆದರೆ ಯಾರು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಸಂತೋಷಪಡುತ್ತಾರೋ, ಯಾರು ಸ್ವಪ್ರಕಾಶಿಸುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೃಪ್ತರಾಗುತ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕರ್ತವ್ಯವಿಲ್ಲ.